नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हा जो आहे क्वेश्चन आहे तो आपल्याला नागपूर पोलीस 2026च्या एक्झामला आला होता. काय दिलाय क्वेश्चन बघूया. एका पेटीत 10 लाल, 20 पांढरे, 30 काळे चेंडू आहेत. त्यामधून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढल्यास तो पांढरा असण्याची संभाव्यता काढा. म्हणजे या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं, संभाव्यता काढायची. आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना यादृच्छिक या शब्दाचा अर्थ माहित नाही. तर काय केलेलं असणार आहे, यादृच्छिकचा अर्थ काय असतो, तर एक जो काय बॉक्स आहे त्याच्यामध्ये ह्या तिन्ही कलरचे चेंडू तुमचे आहेत एकत्र केलेले. आता यादृच्छिक पद्धतीने काढतोय म्हणजे काय, त्यामध्ये मी एकदम रॅन्डमली कोणता पण उचलतोय, असं ठरवून उचलणार नाही की पांढराच उचलणार आहे, लालच उचलणार. मी काय करणार आहे, आपण आता अचानकपणे कोणताही एक चेंडू उचलणार आहे. पण आपल्याला इथं क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, मग ते यादृच्छिक पद्धतीने काढल्यास पांढरा असण्याची संभाव्यता काढा. मग तो चेंडू पांढरा येण्याची आपल्याला काय करायचे, संभाव्यता काढायची. म्हणजे मी इथं लिहिणार काय, आता संभाव्यता कोणत्या चेंडूची काढायला सांगितलंय, संभाव्यता सांगितली कोणत्या चेंडूची, पांढऱ्या काढायची सांगितलेली आहे. मग आपण काय करतो याच्यासाठी, पांढऱ्या चेंडूंची संख्या किती आहे बघा, आपल्याला चेक कर पहिला किती आहे, पांढरे चेंडू किती आहेत आपल्याकडे. मी इथे लिहितोय क्वेश्चन समजण्यासाठी, पांढरे चेंडू. तर पांढऱ्या चेंडूची संभाव्यता काढायची सांगितलं, पांढरे चेंडू वरती लिहिणार आणि त्याच्या खालच्या बाजूला लिहिणार आहे एकूण चेंडू. इथं काय केलं लक्षात येतंय का बघा, आपल्याला यादृच्छिक पद्धतीने आपल्याला काय करायचं, चेंडू काढायचा आणि तो पांढरा येण्याची संभाव्यता. पांढरा येण्याची काढायची असेल संभाव्यता, तर पांढऱ्या चेंडूची संख्या वरती लिहिणार आणि खाली काय करणार आहे, एकूण चेंडू. आता पांढरे चेंडू आपल्या क्वेश्चन मध्ये किती दिलेत बघा, 10 कलरचे, 10 आहेत ते लाल कलरचे आहेत, 20 आहेत ते पांढरे. त्यामुळे न्यूमरेटरला काय येणार आहे 20. आणि एकूण चेंडू कुठले, लाल, पांढरे आणि काळे, या तिघांची मिळून संख्या म्हणजेच किती येणार, 10 अधिक 20 अधिक 30. आता ह्याला आपण काय करूयात, सॉल्व्ह करूयात. हे काय होते बघा, न्यूमरेटर 20 आहे 6 आणि खालच्यांची बेरीज केली तर किती येते, 20 अधिक 10 30, 30 अधिक 30 60. ओके, हा झिरोला झिरो कॅन्सल. दोनच्या पड्यात 6 आहेत का, आहेत. बे के बे, बे त्रिक 6. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं, 1/3. आता 1/3 आपल्या ऑप्शन मध्ये आहे का, आहे. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक काय असणार आहे, 3 सी. तसंच तुम्ही हा जर क्वेश्चन समजला असेल तसंच तुम्ही हा क्वेश्चन काय करा, या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये टाका.